प्रत्येक वेळेस तुमचं गणित तुम्ही बांधलेला अंदाज चुकवतोय. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायने, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लाथ मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज, माझ्यासाठी पक्षाला लाथ मारू शकतो माझा मराठा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतो माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतो. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिश बुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या देशाने भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकाश आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबांना डाग लागू शकतो, अमित शाह साहेबांना डाग लागू शकतो. तो लागू देऊ नका. पुढचा काळ अवघड राहील. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कौतुक करू, पण मला 17 संस्थान पण पाहिजे. आपण बोलू नये, आपण अर्धवट का नसतं आपलं. 17 संस्थांचं गॅजेटवर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला 17 संस्थान पण पाहिजे. केसेस पण पूर्ण मागं पाहिजे सरसकट. मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक आहे, तो पण मला जेआर पाहिजे, तो पण मला जेआर पाहिजे. मला सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे. हा, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं. मी आंदोलनाच्या अगोदर 1 महिने सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. त्यांचे काही लोकांच्यात घालून तेच हुलडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकावर घालणार. ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत. ते त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस सुद्धा जाणून बुजून, हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही पोलीस असे आहेत जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं, तुम्हीच थोडा उड्या हाणा. मग पोलिसच हे घडून आणतात. काही पोलिस गाड्या आली ते देवेंद्र फडणवीसने आडायचं सांगितलं म्हणतात. बघा, देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगतात की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळते. काही पोलीस असं करतात, गाड्या आडीत आणि तर मला देवेंद्र फडणवीसने गाड्या आडीत सांगितलं, डायरेक्ट नाव सांगितलं. काही पोलीस रुमाल घालतो, देवेंद्र फडणवीसने रुमाल घालायला सांगितलं म्हणते. हे प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळे माझ्या जर एका पोराला जर लागलं तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू जाणार नाही. मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. महापोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो. माझ्या पोराची काही चूक नाही. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. माझ्या जातीची पण काही चूक नाही. माझ्या जातीला इतकी अडत करता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाहीत. चल, धन्यवाद. जरांगे पाटील बोलत होते. यावेळी
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। खरं तर मुंबई हायकोर्टात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि तातडीनं जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडतेय आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलकांना आवाहन केलंय, सगळ्या परिसरात शांतता राखावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी हा जो आडमुठेपणा केलाय त्यामुळे महायुती सरकारला असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांना डाग लागू शकतो असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या मनमानीमुळे हे घडतंय असं मनोज जरांगे म्हणाले। त्यामुळे मी कायदा सोडून कुठेही काही केलं नाही असं ते म्हणाले। डीसीपी का एसीपी देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा डीसीपी आहे, तो आंदोलकांच्या कॉलर धरतोय दंगल लागावं म्हणून। पोराला मग कॉलर धरल्यावर राग येतो, ढकलून दिल्यावर राग येतो। उपवासतो कुटाने करू नका देवेंद्र फडणवीस साहेब, लय पश्चाताप येईल तुम्हाला। तो कोण डीसीपी एसीपी त्याला सांगा आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे